नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहासाच्या पुस्तकामधला जो पहिला धडा आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, या धड्यामध्ये बघा तुम्हाला महत्त्वाचे विचारवंत म्हणजे इतिहास लेखनशास्त्रातले म्हणजे ते विकसित होण्यात अनेक विचारवंतांनी हातभार लावलेला होता. तर त्यातले काही जे महत्त्वाचे विचारवंत होते त्यांची आज आपण माहिती घेऊया. तर आता या पाठामध्ये तुम्हाला एकूण 6 विचारवंत दिलेत. तर त्या 6 विचारवंतांची मी माहिती सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला जो विचारवंत होता तो होता रेने देकार्त. त्याची इमेज तुम्ही पाहू शकता. रेने देकार्त हा फ्रान्समधील प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि विचारवंत होता. त्याचा जन्म 1596मध्ये झाला. त्याला आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक म्हटलं जातं. त्यानं कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी तिचा तर्क आणि बुद्धीच्या आधारे विचार केला पाहिजे असं सांगितलं. म्हणजे त्याच्या मते एखादी गोष्ट सत्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी तिचा बुद्धीच्या आधारे शोध घेतला पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्यानं संशयवादी पद्धतीचा वापर केलेला आहे. मी विचार करतो म्हणून मी आहे, हे त्याचं प्रसिद्ध वाक्य आहे. त्याच्या विचारांमुळं इतिहासाचा अभ्यास करताना तर्क, पुरावे आणि चिकित्सक विचार यांना महत्त्व मिळालं. त्याच्या मते कोणतीही गोष्ट फक्त ऐकली म्हणून खरी मानायची नाही किंवा मानू नये. त्या गोष्टीचा स्वतः विचार करायचा, प्रश्न विचारायचे आणि ती खरी आहे की नाही हे आधी तपासायचं. आता ह्याच्याशी रिलेटेड एक दैनंदिन जीवनातलं आपण उदाहरण घेऊया. म्हणजे त्याला काय सांगायचं होतं. तर समजा तुमचा मित्र तुम्हाला म्हणाला उद्या शाळेला सुट्टी आहे. मग तुम्ही लगेच विश्वास ठेवायचा नाही. तुम्ही काय करणार? शाळेचा ग्रुप आहे का, त्या ग्रुपमध्ये मेसेज आला आहे का, ठीक आहे, शिक्षकांनी काही सांगितलं आहे का किंवा नोटीस आहे का हे आपण तपासणार. म्हणजे हे झाले प्रूफ. मग त्याचं तसंच म्हणणं होतं की कोणतीही गोष्ट आधी आपल्याला जर बघायचं, त्याचा अभ्यास करायचा आहे तर काही तर्क वापरले पाहिजेत, त्याचे काही पुरावे आहेत का, आणि थोडासा चिकित्सक विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यावर आपल्याला पुढं ठामपणे सांगता येईल किंवा विश्वास ठेवता येईल. त्याचं थोडक्यात म्हणणं असं होतं की ऐकलेल्या गोष्टीवर लगेच विश्वास न ठेवता विचार आणि तपासणी करणं हेच देकार्तच्या विचारांचं सोपं उदाहरण आहे. त्यानंतर होता तो व्होल्टेअर. आता हा जो व्होल्टेअर आहे हा फ्रान्समधील प्रसिद्ध तत्त्वज्ञ, लेखक आणि विचारवंत होता. त्याचा जन्म 1694मध्ये झाला. त्यानं इतिहासाचा अभ्यास करताना केवळ राजे, युद्धे आणि राजकीय घटना यांवर भर देऊ नये असं मत मांडलं. इतिहासामध्ये सामान्य लोकांचं जीवन, समाज, संस्कृती, कला, व्यापार आणि आर्थिक परिस्थिती यांचाही अभ्यास केला पाहिजे असं त्याचं मत होतं. मग त्याचं म्हणणं काय होतं की इतिहास हा फक्त होऊन गेलेले राजे, त्यांनी केलेल्या लढाया, युद्ध किंवा राजकीय ज्या काही घटना आहेत फक्त तेवढं म्हणजेच इतिहास का? तर नाही. तो म्हणतोय मग त्यावेळेस सामान्य लोक पण होती, मग त्यांचं पण जीवन होतं, त्यांचाही काही स्वतंत्र इतिहास होता, त्यांची काही संस्कृती होती, काही कला होत्या, व्यापार होता, आर्थिक परिस्थिती होती. ह्याचा अभ्यास करणंसुद्धा इतिहासात गरजेचं आहे असं त्याचं मत होतं. मग त्यानं इतिहासाकडं व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इतिहास लेखनामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांना महत्त्व मिळालं. म्हणजे तेव्हा त्यानं जसं त्याचं मत मांडलं की इतिहास म्हणजे फक्त राजांनी केलेल्या जी युद्ध आहेत, लढाया आहेत किंवा जे आतापर्यंत होऊन गेलेले राजे आहेत त्यांची कारकीर्द आहे, राजकीय काही घटना असतील, हाच फक्त इतिहास न मानता जे इतरही काही जग चालू होतं, म्हणजे त्यामध्ये सामान्य लोकांचं जीवन असेल, त्यावेळेचा समाज असेल, संस्कृती असेल, याही घटकांना महत्त्व मिळालं पाहिजे. त्यानंतर त्याच्या मते इतिहास म्हणजे फक्त राजे, युद्ध आणि राजकीय घटना नाहीत.
सामान्य लोकांचं जीवन, समाज, संस्कृती, कला, व्यापार आणि त्यांची जीवनपद्धती याचाही इतिहास असतो, असं त्याचं म्हणणं होतं. आता दैनंदिन जीवनातलं उदाहरण याच्याशी रिलेटेड घ्यायचं म्हटलं तर बघा, तुमच्या गावाचा इतिहास लिहायचा आहे असं आपल्याला समजायचं. मग फक्त गावाचा सरपंच कोण होता किंवा कोणकोणत्या निवडणुका झाल्या एवढंच लिहिलं तर गावाचा पूर्ण इतिहास समजणार आहे का? तर नाही. तर गावातील लोक कोणती शेती करत होते, कोणते सण साजरे करत होते, काय खात होते, कोणत्या प्रकारचे कपडे घालत होते, बाजार कसा होता, लोकांचं राहणीमान, जीवन कसं होतं, हेही त्यात लिहिणं गरजेचं आहे. मग हे जे काही म्हणणं होतं ते कोणाचं होतं? आपल्या व्हॉल्टेअरचं म्हणणं होतं की फक्त इतिहास हा राजांचा किंवा केलेल्या युद्धांचा, लढायांचा नाही, तर जे काही इतर समाज जीवन होतं, संस्कृती होती, कला होती, यांचाही इतिहास असतो. व्हॉल्टेअरचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असाच होता. त्यानंतर होता तो जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल हा जर्मन तत्त्वज्ञ होता. त्याचा जन्म 1770मध्ये झाला. त्यानं इतिहासाकडे तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं. त्याच्या मते इतिहासामध्ये घडणाऱ्या घटना एका विशिष्ट प्रक्रियेतून घडत जातात. समाजामध्ये विचार आणि संघर्ष यांमधून नवीन विचार निर्माण होतात आणि त्यातून समाजामध्ये बदल घडतात. त्याने इतिहासातील बदल समजून घेण्यासाठी द्वंद्वात्मक पद्धतीचा विचार मांडला. त्याच्या विचारांचा पुढे कार्ल मार्क्सवरही प्रभाव पडला. त्याच्या मते समाजामध्ये विचार आणि संघर्ष होत राहतात आणि त्यातून नवीन बदल निर्माण होतात. बघा, हे वाक्य हायलाईट करण्यासारखं आहे. त्याचं मत काय होतं की समाजामध्ये विचार आणि संघर्ष होत राहतात आणि त्यातून काय होतं, नवीन बदल निर्माण होतात. आता जर आपल्या व्यावहारिक जीवनातील उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बघा, समजा वर्गात शिक्षक म्हणतात सगळ्यांनी वहीत फक्त लिहायचं. मग विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला चित्रे आणि प्रयोगातून शिकवा. मग शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होते. शेवटी शिक्षक काही धडे लिहून आणि काही धडे प्रयोगातून शिकवायला सुरुवात करतात. म्हणजे दोन वेगवेगळ्या विचारांमधून नवीन मार्ग निर्माण होतो, हे हेगेल याच्या विचारातून दिसून येतं. म्हणजे दोन घटनांमध्ये काहीतरी विचार मांडला जातो, काही संघर्ष होतो, त्यामुळं नवीन काहीतरी घडलं जातं. तो विचार म्हणजे काय, तर हेगेल ह्याचा विचार होता. त्यानंतर आहे तो लिओपोल्ड वॉन रांके. लिओपोल्ड वॉन रांके हा जर्मनीतील प्रसिद्ध इतिहासकार होता. त्याचा जन्म 1795मध्ये झाला. त्याला आधुनिक शास्त्रीय इतिहास लेखनाचा प्रमुख प्रवर्तक मानलं जातं. त्याच्या मते इतिहासकाराने भूतकाळातील घटना जशा घडल्या तशाच मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतिहास लिहिताना कल्पना किंवा स्वतःचं मत यापेक्षा ऐतिहासिक पुराव्यांना अधिक महत्त्व दिलं पाहिजे, असं त्याचं मत होतं. त्याने मूळ कागदपत्रे, सरकारी नोंदी, पत्रे आणि इतर ऐतिहासिक साधनांचा वापर करण्यावर भर दिला. त्यामुळे इतिहास लेखन अधिक शास्त्रीय आणि पुराव्यावर आधारित झालं. त्याच्या मते समाजामध्ये विचार आणि संघर्ष होत राहतात आणि त्यातून नवीन बदल निर्माण होतात. आता ह्याचं जर दैनंदिन उदाहरण घ्यायचं झालं तर ते बघा, तर समजा वर्गात एखाद्या विद्यार्थ्याचं पेन चोरीला गेलं. मग विद्यार्थी म्हणतो या मुलानं म्हणजे रोहननं पेन घेतलं. पण शिक्षक लगेच रोहनला दोष देणार नाहीत. ते काय करतील, पुरावे पाहतील. त्याच्या विरोधात काही पुरावे सापडत आहेत का ते बघणार. पुराव्याच्या आधारावर काय करणार, ते पुढचं निर्णय घेणार. मग ते CCTV पाहतील, विद्यार्थ्यांना विचारतील आणि पेन कुठं सापडतं ते तपासतील. म्हणजे पुरावा मिळाल्याशिवाय निष्कर्ष काढायचा नाही, हे रांकेच्या इतिहास लेखनाची पद्धत होती. त्यानंतर होता तो कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत, तत्त्वज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होता. त्याचा जन्म 1818मध्ये झाला. त्याने इतिहासाचा अभ्यास आणि आर्थिक सामाजिक दृष्टिकोनातून केला. त्याच्या मते समाजातील आर्थिक परिस्थितीचा समाजाच्या विकासावर मोठा परिणाम होतो. समाजामध्ये वेगवेगळे वर्ग असतात.
आणि या वर्गांमध्ये संघर्ष निर्माण होतो. त्याने या संघर्षाला वर्ग संघर्ष असं म्हटलं आहे. उत्पादनाची साधने कोणाच्या ताब्यात आहेत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संपत्तीचं वाटप कसं होतं याचा इतिहासावर परिणाम होतो असं त्याचं मत होतं. त्याच्या विचारांना ऐतिहासिक भौतिकवाद असं म्हटलं जातं. त्यानं समाजातील श्रीमंत आणि गरीब, मालक आणि कामगार यांच्यातील संबंधाचा अभ्यास केला. त्याच्या मते समाजातील आर्थिक परिस्थितीचा इतिहासावर मोठा परिणाम होतो. थोडक्यात त्यानं वर्ग संघर्षाची संकल्पना मांडली. आता दैनंदिन जीवनातलं उदाहरण म्हटलं तर समजा एका हॉटेलचा मालक आहे आणि त्याच्याकडं काम करणारे कर्मचारी आहेत. मालकाला जास्त नफा हवा आहे, कर्मचाऱ्यांना जास्त पगार आणि चांगल्या सुविधा हव्या आहेत. मग दोघांचं हित वेगवेगळं असल्यामुळं त्यांच्यात मतभेद होऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारच्या आर्थिक हितसंबंधांबाबत मधील संघर्षाला कार्ल मार्क्सनं काय केलेलं आहे तर महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात वेगवेगळे दोन वर्ग, क्लास थोडक्यात आपण म्हणतो त्याला, तर त्यांचं हितसंबंध साधणारा जो संघर्ष आहे त्याला या कार्ल मार्क्सनं काय केलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे. आता शेवटचा जो विचारवंत आहे तो आहे मायकेल फुको. मायकेल फुको हा फ्रान्समधील प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि विचारवंत होता. त्याचा जन्म 1926 झाला. त्यानं इतिहासाचा अभ्यास पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मते समाजातील सत्ता केवळ राजे किंवा सरकारकडेच नसते. सत्ता समाजातील विविध संस्था आणि व्यवस्थांमधूनही कार्य करत असते. शाळा, रुग्णालये, तुरुंग आणि इतर सामाजिक संस्था यांच्यामधूनही सत्ता आणि नियंत्रण कार्यरत असतं, असं त्यानं स्पष्ट केलं. त्यानं ज्ञान आणि सत्ता यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला. इतिहासातील लहान घटना, सामान्य लोकांचे अनुभव आणि समाजातील बदल यांचाही अभ्यास महत्त्वाचा आहे, असं त्यानं मांडलं. त्यानं समाजातील सत्ता आणि नियंत्रण यांचा अभ्यास केला. त्याच्या मते सत्ता ही फक्त राजा किंवा सरकारकडे नसते. मग आपल्या दैनंदिन जीवनातही वेगवेगळ्या संस्था आपल्यावर नियम आणि नियंत्रण ठेवतात. फॉर एक्झाम्पल म्हटलं तर बघा, शाळेत शिक्षक म्हणतात, वेळेवर शाळेत या, गणवेश घाला, वर्गात शांत बसा, गृहपाठ पूर्ण करा. हे नियम आपले वर्तन नियंत्रित करतात, बरोबर? मग तुरुंग, रुग्णालय, शाळा अशा संस्थांमध्ये नियम आणि शिस्तीद्वारे लोकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवलं जातं. मग फुकोने अशा प्रकारच्या सत्ता आणि नियंत्रणाचा अभ्यास केला. तर आपण परत थोडंसं शॉर्ट रिवाईज करू की इतिहास म्हणजे फक्त राजे, युद्धे आणि तारखा नाही. इतिहासाकडे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या चष्म्यातून पाहिलं. हे 6 विचारवंत म्हणजे इतिहास पाहण्याचे 6 वेगवेगळे चष्मे असं आपण समजूया. आता हे जे 6 लोक आपण बघितले त्यालाच आपण एक नाव दिलेलं आहे की 6 चष्मे. म्हणजे प्रत्येकाच्या चष्म्यामधून काहीतरी वेगवेगळं त्यांना दिसलेलं आहे आणि ते मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता पहिला जो आहे आपला तो आहे देकार्त, रेने देकार्त. त्यानं ज्या चष्म्यातून बघितलं, म्हणजे खऱ्याखुऱ्या चष्म्यातून नाही, एक दृष्टिकोन इथं थोडक्यात त्याचा अर्थ घ्यायचा. तर त्यानं कसा विचार केला की विचार करून आणि तपासून बघा. म्हणजे जी काही गोष्ट आहे त्यावर तुम्ही डायरेक्ट विश्वास ठेवायचा नाही, तर त्याबद्दल आधी विचार करायचा, ती गोष्ट खरी आहे की नाही हे तपासून बघायचं. त्यानंतर व्होल्टेअर काय म्हणतो की सामान्य माणसाचं जीवनही बघा. म्हणजे इतिहास म्हणजे काय म्हणणं आहे त्याचं की फक्त राजांचाच इतिहास असतो का, तर काही त्यांनी केलेल्या युद्धांचाच इतिहास असतो का, तर नाही. जे काही सामान्य लोक आहेत, त्यांची संस्कृती आहे, लोकजीवन आहे, परंपरा आहेत, त्याचंसुद्धा जीवन बघणं इतिहासामध्ये गरजेचं आहे. त्यानंतर हेगेल काय म्हणतो की विचारांचा संघर्ष आणि त्यातून होणारा बदल बघा. म्हणजे 2 गोष्टींमध्ये होणारा जो विचारांचा संघर्ष आहे त्यामधून काय होतो, नवीन काहीतरी बदल घडून येतो असं त्याचं म्हणणं आहे. त्यानंतर रांके काय म्हणतो की फक्त पुरावा आहे का ते बघा. एखादी गोष्ट तुम्ही म्हणताय हे खरं आहे, पण त्याचा काही प्रूफ आहे का तुमच्याकडं, तर त्याचं म्हणणं ते आहे पुराव्याशिवाय त्यावर पुढं जायचं नाही. पुराव्याशिवाय ती गोष्ट खरी आहे की नाही हे
ठरवायचं नाही. त्यानंतर मार्क्सचा चष्मा म्हणजे पैसा, आर्थिक परिस्थिती आणि वर्ग संघर्ष बघायचा. वर्ग संघर्षच म्हणजेच की गरीब श्रीमंत या पद्धतीनं. मग आर्थिक परिस्थितीनुसार जे काही संघर्ष होतात, विचारांमध्ये तफावत निर्माण होते, त्याबद्दलही इतिहासामध्ये विचार केला पाहिजे असं कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं. आता शेवट आहे तो आपला फुको. तर तो त्याच्या चष्म्यातून बघून काय म्हणतोय की सत्ता आणि नियंत्रण कुठं कुठं आहे ते बघायचं. म्हणजे आपल्यावर कोण होल्ड करून ठेवते, आपल्याला कोण कंट्रोल करते, हे सुद्धा बघणं इतिहासामध्ये गरजेचं आहे. तर आज आपण इतिहास 10वीचा इतिहासामधला जो टॉपिक आहे पहिला, त्यामध्ये हे जे 6 विचारवंत आहेत त्यांची थोडक्यात माहिती बघितलेली आहे. आशा आहे की तुम्हाला शॉर्टमध्ये आणि दैनंदिन जीवनातील जी मी उदाहरणं दिली त्यामधनं त्यांचं काय नक्की विचार होते त्यामागे ते समजले असतील. जरी तुम्हाला शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.